पाहतोय की सूर्यकुमार यादव मुंबईतल्या चेंबूरमधल्या आपल्या निवासस्थानी पोहोचताच चाहत्यांनी त्याच्या शेजाऱ्यांनी अगदी जल्लोषात त्याचं स्वागत केलेलं आहे। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार घरी परतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावर फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरामध्ये त्याचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। तर विजयाची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूर्यकुमार जेव्हा घरी पोहोचला आपण पाहतोय दृश्यांमधून त्याच्या आईने आणि पत्नीने देविशा शेट्टी यांनी ओवाळून स्वागत केलेलं आहे। तर स्वागत करण्यासाठी या ठिकाणी राजकीय नेते मंडळी देखील उपस्थित आहेत। भारतीय क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईचा लाडका खेळाडू सूर्यकुमार यादव आपल्या घरी पोहोचलाय आणि त्याचं अत्यंत जंगी आणि भाऊक स्वागत करण्यात आलेलं आहे। चाहत्यांनी ढोल ताशांच्या गजरात त्याचं स्वागत केलंय। आपण पाहतोय ही दृश्य चेंबूरमधली आहेत। चेंबूरमध्ये सूर्यकुमार यादव याचं घर आहे आणि या परिसरात त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदा सूर्यकुमार आपल्या घरी पोहोचलाय आणि त्याच्या आईनं आणि संपूर्ण कुटुंबानं त्याचं औक्षण करून जंगी स्वागत केलेलं आहे। आणि त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। वर्ल्ड चॅम्पियन टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आपल्या घरी पोहोचलेला आहे आणि यावेळेस त्यांनी प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया सूर्यकुमारनं दिलेली आहे। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार आता मुंबईतल्या राहत्या घरी दाखल झालेला आहे। संपूर्ण कुटुंबाकडे आई वडिलांकडून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे, औक्षण करण्यात आलेलं आहे। चाहत्यांनी चेंबूरमध्ये सूर्यकुमारला पाहण्यासाठी त्याचं स्वागत करण्यासाठी खूप गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। सूर्यकुमारच्या या ऐतिहासिक कामगिरीचं संपूर्ण जगात कौतुक होतंय आणि आज तो आपल्या मुंबईतल्या राहत्या घरी दाखल झालेला आहे। मुंबईच्या गल्लीतून आलेला हा एक खेळाडू आज जगावर राज्य करतोय आणि त्याचं कौतुक आज आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार आपल्या घरी पोहोचलेला आहे, घरी परतलेला आहे, त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं।